राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना लवकरच आता सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार आहे। एसएससी या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबतच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे। येत्या 2025 आणि 26 या शैक्षणिक वर्षापासूनच सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्यात। मंत्री दादा भुसे यांनी हे विधान परिषदेत माहिती दिली असून विधान परिषदेत लेखी उत्तर दादा भुसे यांनी दिले। आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिलेले आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, नेमकं काय? राज्याच्या एसएससी शाळांमध्ये आता सीबीएसई अभ्यासक्रमाचा पॅटर्न लागू करण्याबाबत सुकाणू समितीने मान्यता दिली आहे। या संदर्भातला प्रश्न प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता। त्याला लेखी उत्तर दादा भुसे यांनी दिलेलं आहे। दादा भुसे हे शालेय शिक्षण मंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांनी विधान परिषदेत लेखी माहिती दिलेली आहे। या लेखी माहितीत त्यांनी असं म्हटलंय की एसएससी शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबतच्या आराखड्याला सुकाणू समितीनं मान्यता दिली आहे। ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली। सोबतच येणाऱ्या 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षापासूनच सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबतच्या हालचाली सुरू करण्यात येत आहेत। त्याच्यासाठीची लागणारी तयारी, प्रशिक्षण हे देखील आता सुरू केलं जात आहे। राज्यात 1वी ते 12वीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीनं आता मान्यता दिली असल्यानं त्या संदर्भातली पुढची पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देणं, त्यासोबतच शिक्षकांना प्रशिक्षित करणं हे मोठं आव्हान आता शिक्षण मंडळापुढे असणार आहे। हे आव्हान एवढ्या कमी कालावधीमध्ये कसं काय पेललं जाईल हा तांत्रिक प्रश्न आहे। मात्र याबाबतची अंशतः कारवाई आपण केलेली असल्याचं दादा भुसे यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटलेलं आहे।